आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातली चव आणि ते जेवणाचे प्रकारही बदलत जातात. भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा ते एक अविभाज्य भाग आहेत. त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमात केलं. आज या कार्यक्रमाचा 134वा भाग होता. परदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात भारतीय बाजारपेठेतून सुमारे 32,963 कोटी रुपये काढून घेतले. त्यामुळे चालू वर्षात बाहेर पडलेल्या परदेशी गुंतवणुकीची आतापर्यंतची रक्कम सुमारे 2.25 लाख कोटी रुपये झाली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकास कामांमुळे गेल्या 5 महिन्यांपासून बंद असलेलं श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर येत्या 15 जूनपासून भाविकांसाठी पुन्हा खुलं होणार आहे. सकाळी 7 ते 11 या वेळेत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून दररोज 1000 भाविकांना दर्शन घेता येणार आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी करणं अनिवार्य राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात छत्तीसगडमधील 7 पर्यटकांसह 8 जणांचा मृत्यू झाला आहे. पर्यटकांना घेऊन जाणारी एर्टिगा कार खोल दरीत कोसळल्यानं हा अपघात झाला. आगामी काही तासात गडचिरोली आणि भंडारा इथं वादळाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनं सुरू असलेल्या 11वी प्रवेशाची पहिली सर्वसाधारण यादी जाहीर झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रवेश मिळाला आहे त्यांना 3 जूनपर्यंत आपले प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. यापूर्वी 0 फेरी अंतर्गत इन हाऊस कोटा, अल्पसंख्याक कोटा आणि व्यवस्थापन कोट्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती. या कोट्याशी संबंधित बहुतांश विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश यापूर्वीच निश्चित केले आहेत. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.